नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी आत्ता चालले माझ्या मामाच्या घरी. मी आणि मम्मी-पप्पा पण चाललो आहे. मी इकडून चालले माझ्या सासरवरून आणि ह्याच बसमध्ये मम्मी-पप्पा वगैरे येणार आहेत. तर आम्ही तिथून जाणार आहे. काम आहे आमचं थोडंसं, त्याच्यासाठी चाललो आहे. आणि घरी गेल्यानंतर पाठीमागे झाडाला पेरू वगैरे लागले होते, तर ते काढले. मी तुम्हाला ते दाखवत होती. मम्मी मस्त चुलीवर भाकरी करत होती. आईने अचानक नॉनव्हेजचा बेत बनवला होता. आम्हाला माहीतच नव्हतं. सरप्राईज मिळालं खरं तर. आणि मम्मीनं मस्तपैकी चुलीवर भाकरी केल्या आणि मस्त आम्ही जेवण केलं. पुढे तसं तुम्हाला दिसेलच. अजिबात आईने आम्हाला कल्पना दिलीच नव्हती की ती चिकन वगैरे काही बनवणार आहे म्हणून. पण ठीक आहे, आता छान सरप्राईज मिळाला आम्हाला खरं तर. आज नॉनव्हेजचा बेत आहे. अचानक मिळालेलं सरप्राईज आहे नॉनव्हेज. तर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं आणि त्याच्यानंतर बाबा इथं आंबे घेऊन आला होता. गावाकडे असे आंबे विकतात, शेतातले आणून पिकत घालतात आणि ते विकतात. तर ते बाबाने आणून दिले होते आणि मम्मी पप्पानी माझ्यासाठी खरं तर घेतले होते ते. तिथं आम्ही 3 आंबे कट केले, सगळ्यांनी मिळून खाल्ले. तर छान होता आंबा, गोड होता. आणि जसं तुम्ही आमरसचा व्हिडिओच्या अगोदर माझ्या चॅनलवर पाहिलेला आहे, तर ह्याच आंब्यांचा आहे. व्हिडिओ थोडे मागे पुढे होत आहेत. आणि ही आहे आमची शाळा, जिथं मी 1ली ते 4थीपर्यंत शिकलेली आहे. चला आता निघालो आम्ही आंबे घेऊन. गेटच्या आवाजानं समजतं असेल सगळ्यांना आम्ही आलो ते. त्याच्यानंतर आम्ही बस स्टॉपकडे निघालो. अगदी जवळच आहे, घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे बस स्टॉप. तर आई आणि बाबा नेहमीप्रमाणे आम्हाला बस स्टॉपला सोडायला आले होते आणि खूप वेळ बसलो आम्ही. त्याच्यानंतर बस आली खरं तर. त्याच्यानंतर मी घरी गेली, तर इथं मी जे आईने आंबे वगैरे दिले होते ते काढून ठेवत होती. मी पेरू पण आणले. मी जास्त पेरू घेतले नाही आणि आईने तर चिकन दिलं होतं ग्रेशूसाठी टिफिनमध्ये. आणि घरी गेल्यानंतर मस्त असं पावसानं स्वागत केलं. मी घरी पोचली नाही, एवढा भयानक पाऊस चालू झाला. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.